कधी कधी एका वाक्याने, एका विचाराने संपूर्ण समाजाला आरसा दाखवला जातो। काही शब्द असे असतात जे कानात घुसतात, मनात घर करतात आणि मग विचारांचं काहूर माजवतात। असंच काहीसं घडलंय जावेद अख्तर यांच्या त्या मुलाखतीमुळे, जी सध्या सगळीकडे गाजते। समाज कसा आहे, तो काय बोलतो, काय लपवतो आणि कशाला डोळे मिटतो, यावर जावेद साहेबांनी असा काही प्रकाश टाकलाय की प्रत्येक जण विचारात पडलाय। पण नेमकं काय आहे या मुलाखतीत, का इतकी चर्चा होते, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। आपण सगळेजण अशा समाजात राहतो जिथे काही गोष्टींवर गदारोळ होतो, तर काही गोष्टींवर विचित्र शांतता पसरते, जणू काही त्या घडल्याच नाहीत। जावेद अख्तर यांनी हेच तर ठणकावलंय। त्यांनी समाजाच्या या दुटप्पी वागणुकीवर, त्यांच्या निवडक संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उभं केले। आणि हे सगळं सुरू झालं राजा रघुवंशी आणि सौरभ राजपूत यांच्या हत्या प्रकरणावरून। या प्रकरणात दोन महिलांनी, सोनम रघुवंशी आणि मुस्कान रस्तोगी यांनी आपल्या पतींची हत्या केली। या घटनेने सगळीकडे खळबळ माजली, लोकांनी बोलायला सुरुवात केली, सोशल मीडियावर चर्चा रंगल्या। पण जावेद अख्तर यांनी बोलताना असा काही मुद्दा मांडला की सगळ्यांचे कान टवकारले। ते म्हणाले, हो, या दोन महिलांनी आपल्या नवऱ्यांचा जीव घेतला, पण मागच्या कित्येक वर्षांपासून कितीतरी सासूरवाडीत सुनांना जिवंत जाळलं गेलंय, मारहाण झालीये, कुकर फुटल्याच्या नावाखाली जीव गेले। तेव्हा हा समाज का गप्प बसला होता? तेव्हा का कोणाचा राग उसळला नाही? का कोणी आवाज उठवला नाही? खरंच जावेद साहेबांचा हा सवाल अगदी टोचणारा आहे। समाजाला जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यावर बोलायचं असतं, तेव्हा तो चवताळतो, पण जेव्हा पिढ्यानपिढ्या स्त्रियांवर अत्याचार होतात, तेव्हा तो का गप्प बसतो? हीच ती दुटप्पी भूमिका ज्यावर जावेद अख्तर यांनी बोट ठेवले। जावेद साहेब थांबले नाहीत, त्यांनी थेट समाजाला निर्लज्ज म्हणत त्यांच्या या निवडक संवेदनशीलतेवर टीका केली। त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं, दोन स्त्रियांनी खून केले तर समाज हादरतो, पण ज्या स्त्रियांवर अत्याचार होतात त्यांच्यासाठी हा समाज का उदासीन आहे? कितीदा आपण ऐकलंय की सुनेच्या स्वयंपाकघरात कुकर फुटलं किंवा मुलीला काहीतरी झालं, त्यामागचं सत्य क्वचितच समोर येतं आणि जरी आलं तरी समाज त्याकडे दुर्लक्ष करतो। जावेद अख्तर यांनी याच गोष्टीवर बोट ठेवलं आणि समाजाला आरसा दाखवला। पण त्यांनी यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो खरंच विचार करायला लावणार आहे। त्यांनी तपास यंत्रणांना एक प्रश्न विचारलाय, या प्रकरणातल्या महिलांना लग्नासाठी सक्ती तर केली गेली नव्हती ना? लहान शहरांमध्ये, गावांमध्ये मुलींना लग्नाला नकार देण्याचं स्वातंत्र्य आहे का? आणि जर त्यांनी नकार दिला तर त्यांना किती दबावाला सामोरं जावं लागतं? हा प्रश्न फक्त या प्रकरणापुरता मर्यादित नाही, तर आपल्या समाजाच्या मुळाशी आहे। कित्येक मुलींना आजही आपल्या आयुष्याचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही, मग त्या दबावाखाली काय करतात? कधी बंड करतात, कधी गप्प बसतात आणि कधी कधी अशा टोकाच्या गोष्टी घडतात। जावेद अख्तर यांचं हे बोलणं सध्या चर्चेत आहे, कारण त्यांनी फक्त एका प्रकरणावर भाष्य केलं नाही, तर समाजाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं। त्यांनी आपल्याला विचार करायला भाग पाडलंय, आपण खरंच किती संवेदनशील आहोत? आपण फक्त तेव्हाच का बोलतो जेव्हा गोष्ट आपल्याला सोयीची वाटते, आणि जेव्हा खरंच बोलण्याची गरज असते तेव्हा का आपण गप्प बसतो? या मुलाखतीने एक गोष्ट स्पष्ट केलीये की जावेद अख्तर फक्त गीतकार किंवा पटकथा लेखक नाहीत, तर ते एक विचारवंत आहेत। त्यांनी समाजाला एक आरसा दाखवला आहे, आणि आता प्रश्न आहे की आपण त्या आरशात बघायचं की पुन्हा एकदा डोळे झाकायचे? तुम्हाला काय वाटतं? समाज खरंच दुटप्पी आहे का? आणि जर आहे तर त्याला बदलायचं कसं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।